माणुसकीला काळीमा फासणारी अशी बातमी मुंबईतून समोर आली आहे। इथे एका ट्रान्सजेंडरनं चांगले नेक शुभप्रसंगी पैसे देण्याची प्रथा न मिळाल्याने नवजात मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। ही भीषण घटना 2021 मध्ये घडली होती। मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या ट्रान्सजेंडरला मुंबईतील विशेष न्यायालयात मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली। पीडितेच्या आजीच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या घरी आला आणि नवजातला आशीर्वाद देण्यासाठी नेगमध्ये साडी, नारळ आणि 1100 रुपयांची मागणी केली। आजी म्हणाले की कोविड-19 लॉकडाऊनचा काळ असल्याने कुटुंब पैसे देऊ शकत नव्हते। यानंतर आरोपीने त्यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली। पीडितेचे कुटुंब मुंबईतील झोपडपट्टीत राहते। 8 जुलै 2021 रोजी रात्री 9:30च्या सुमारास पीडितेला तिच्या आईने झोपवलं। प्रचंड तापत असल्यामुळे कुटुंबियांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आईने उठवून बाळाला दूध पाजलं। त्यानंतर पहाटे 3च्या सुमारास तिला जाग आली तेव्हा मुलगी बेपत्ता होती। यानंतर कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला। दुसऱ्या दिवशी घरच्यांनी शंढाने दिलेल्या धमकीची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला। आरोपी 9 जुलै 2021 रोजी संध्याकाळी पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे त्याने मुलीवर अत्याचार केले आणि तिचा मृतदेह फेकून दिला। पोलिसांनी दावा केला की वैद्यकीय पुराव्यावरून मुलीवर बलात्कार झाल्याचं दिसून आले। नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दलदलीच्या परिसरात फेकून दिले जिथे तिचा बुडून मृत्यू झाला। पीडित मुलीच्या गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या। विशेष पोक्सो न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी हे प्रकरण सेरेस्ट ऑफ रेअर केस मानलं आणि दोषींना नम्रता दाखवण्याचं कोणतेही कारण नसल्याचे सांगितले। त्यांच्या कृतीतून अत्यंत क्रूरता दिसून येते। आरोपीचे पीडितेच्या कुटुंबियांशी पूर्वीचे वैर नव्हते।